पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर सगळ्यांचंच लक्ष लक्षद्वीपवर केंद्रित झालंय. त्याचं कारणही तसंच होतं. पंतप्रधानांनी लक्षद्वीपच्या निसर्ग सौंदर्याचं कौतुक केल्यावर मालदीवच्या काही मंत्र्यांना पोटशूळ उठला. मंत्री मरियम शिवना आणि इतर नेत्यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे वातावरण तापलंय. मालदीवला भारतीय लष्कराची गरज नाही. मरियम शिवाय मालदीवच्या इतर अनेक नेत्यांनी सुद्धा अशाच प्रकारच्या कमेंट केल्या होत्या, ज्या लोकांना फारशा रुचल्या नव्हत्या. त्यामुळे भारतीयांनी #बॉयकॉट मालदीव्स या ट्रेंडच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लक्षद्वीपला पाठिंबा दिला. पीएम मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला लक्षद्वीपचा दौरा केला. मोदींनी लक्षद्वीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत या बेटाच्या सौंदर्यावर भाष्य केलं. त्यानंतर लक्षद्वीप बेटांबाबत मालदीवच्या एका मंत्र्यानं केलेल्या वादग्रस्त ट्विटनंतर भारत आणि मालदीवमध्ये तणाव वाढू लागलाय. सध्या नेटकऱ्यांनी मालदीवला बॉयकॉट करण्याचा ट्रेंड सुरू केलाय. आता पीएम मोदींनी देखील लक्षद्वीप पर्यटन स्थळाकडे लक्ष देण्याचं आवाहन केलंय. मालदीवला प्रत्युत्तर म्हणून बॉलिवूड स्टार्ससह देशातील अनेक नामवंत व्यक्ती लक्षद्वीप आणि भारतातील इतर